मगाचपासून माझं डोकं फिरवलंय, तुझा तर आता कायमचा किस्साच संपून टाकतो मी. आकाश, आज एक गोष्ट मला चांगलीच समजली. बाप भले कितीही चांगलं पालन पोषण करो, पण आईचं रक्त उसळणारच. गाडीत बस पटकन. मगापासून 20 मिनिटं मी गाडी चालवतोय. रडण्याशिवाय तू काय केलं नाहीस? अरे चालवायची तर मी 20 तासांपर्यंत गाडी चालवेन. अख्खं शहर फिरून आणेन. त्याने होणार काय आहे? तू अशीच रडत बसशील आणि मी तुला पाहून मला आणखी त्रास होईल. अगं सांगशील तरी का काय झालंय? आता हे बघ कद्दू कुमारी, माझं डोकं फिरवू नकोस. तुला माहिती आहे ना मी तुला रडताना नाही बघू शकत. हे बघ तुला काहीच सांगायचं नव्हतं तर इतके अश्रू ढवून मला बोलवलंच कशाला? हे बघ तुला जर मला काय सांगायचं नसेल ना तर फोन करून रडू नकोस. नाहीतर सांग काय झालं ते. नाहीतर पुढच्या वेळेस फोन नको करूस मला. मी आज तुला पण नाराज केलं नाही. मला पण? अजून कोणाला नाराज केलेस तू? सर्वांना, सर्वजण माझ्यामुळे नाराजच आहेत ना. पण नील, मी खरंच सांगते, मी खरंच सर्वांना सांगणार होते, पण माहित नाही खरं कसं काय समोर आलं. याच्यात माझी काहीच चूक नाहीये. आता परत रडायला सुरुवात केलीस तू. तुझ्या मनात काय चाललंय ते मला कसं माहित पडणार? मला माफ कर नील. मी तुझ्यापासून काहीच लपवणार नव्हते ते. अरे पण काय झाले की रोशनी, सांग ना. तो जो आकाश आहे ना, माझ्या घरात राहतो. तो अजून कोणी नाही. तालचे तालमेलाचा डान्स गुरु आहे. हे बघ रोशनी, प्लीज कोणतंही पाऊल उचलण्यापूर्वी माझा जरा एकदा विचार कर. कोणालाही काही सांगू नकोस, नाहीतर खूप गडबड होईल. मी तुम्हाला खरं सांगणारच होतो की की हा मुलगा आजपासून त्याला जोपर्यंत राहायचंय की ह्या घरात राहू शकतो. नील, मी जाणून बुजून खरंच काही नाही केलं. मला माफ कर. आणि तू तर माझ्यावर नाराज नाहीयेस ना? म्हणून तू मला एवढ्या लांब घेऊन आलीस? म्हणजे मी त्या आकाशला हात नाही लावू शकणार? असं काहीच नाहीये नील. मी ते तुला सांगणार होते, पण काही हरकत नाही. आकाशला या धोक्याची शिक्षा फार महागात पडणार आहे.
हे बघ नील, मला माहिती आहे तू रागात आहेस आणि साहजिकच आहे. यासाठी मला तुला थँक्यू बोलायचं आहे. जर तू नसतास तर मी कर्नालमध्ये पोहोचलोच नसतो. आज्जू आणि त्याच्या माणसांनी मला पहिल्यांदाच मारून टाकलं असतं. नील, ही कॉम्पिटिशन फक्त कॉम्पिटिशन नाही, माझ्या आयुष्यातील सगळ्यात मोठं स्वप्न आहे आणि यासाठी मी सगळं काही पणाला लावलंय. अशा परिस्थितीत जेव्हा मी कर्नालला पोहोचलो तेव्हा इथल्या परिस्थितीनुसार मला जे योग्य वाटलं ते मी केलं. आय नो खोटं बोलणं चुकीचं आहे, बट नील, आपल्या स्वप्नांसाठी न भांडणं तेही चुकीचं आहे. आणि ही गोष्ट तू चांगल्या प्रकारे जाणतोस, कारण जेवढं मी तुला ओळखतो एक गोष्ट मात्र नक्की आहे, तू पण काय कमी फायटर नाहीस. हे बघ आकर्ष, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. मला फक्त एकच खरं माहितीये की तू माझ्याशी आणि रोशनीच्या घरातल्यांशी खोटं बोललेलं आहेस. आणि नील चौधरीला खोटं आणि खोटं बोलणारे लोक या दोघांची खूप चीड आहे. तुझ्या जागी जर आणखी कोण असतं ना तर आतापर्यंत त्याच्या अस्थी त्याच्या घरी गेले असत्या. एकदा तू माझा जीव वाचवलास म्हणून तू अजून इथे जिवंत उभा आहेस. आणि नील चौधरी कधीच कोणाचा उपकार नाही विसरत. परंतु एक गोष्ट लक्षात ठेव, ज्या दिवशी केलेले उपकार मी परत फेडेन ना, तेही व्याजासोबत, मी तुला नाही सोडणार. मग पाहिजे तर ही माझी चेतावणी समज किंवा धमकी. हॅलो, ही कसली जागा आहे ज्याला जेव्हा मनात येतं तू धमकी देऊन निघून जातो? तुला माहितीये का की हा कोण आहे ते? हा आकाश जयसिंग आहे. याच्या डॅडला जर कळलं ना तर तुझं हे जे कर्नाल आहे ना त्याला इंडियाच्या मॅप मधून गायब करतील, समजलं? अरे वा. अजून एक गोष्ट, जेव्हा दोन मर्द आपापसात बोलत असतात ना तेव्हा बायकांनी मध्ये बोलायची गरज नसते. आणि कर्नालचे मर्द बायकांच्या तोंडी नाही लागत. आणि हो, असशील तू कुठला पण 30 मार खान, पण कर्नाल नील चौधरीचा आहे. आकर्ष, हे तू काय करतोयस? गेल्या 3 तासांपासून तुला 2 लोकांनी ठार मारून टाकण्याची धमकी दिलीये आणि तरीही तुला अजून इथे राहायचंय? डोंट वरी, ठीक होईल सगळं. ओके, अज्जूचा विषय असेल तेव्हा दाजी आहेत. आणि राहिली गोष्ट नीलची, भले तो आता रागात आहे बट आय नो तो मनानं वाईट नाही. नाही आकर्ष, ना मी इथे राहणार आहे आणि नाही मी तुला या गावढळ लोकांमध्ये राहू देणार आहे. नील, नील ऐक, तू माझ्यावर नाराज तर नाहीयेस ना? हे बघ, मी तुझ्यापासून आकर्षबद्दल लपवणार नव्हते, पण मला तुला खरं सांगायची संधी नाही मिळाली. तुला माहिती ना कद्दुकुमारी, तुझी चूक असली तरी मी फार वेळ तुझ्यावर नाराज नाही राहू शकत. आणि यावेळी तर चूक तुझीही नव्हती. जर तू मुलगा आकर्ष मला मूर्ख बनवू शकतो, नील चौधरीला मूर्ख बनवू शकतो, तर तू एक साधी मुलगी आहेस. तुलाही दुनियादारी काय माहित. यावेळी तर तू असलीस, पण याचा अर्थ हा नाही की प्रत्येक गोष्टी तू माझ्यापासून लपवून ठेवशील. तुला माहितीये ना, तुझ्या प्रत्येक गोष्टी जाणून घ्यायचा हक्क आहे मला. त्या पोरापासून लांबच राहा, त्याच्याजवळ जायची काही गरज नाहीये तुला. पण नील, मी त्या मुलाजवळ का जाऊ? तसं एक गोष्ट मला समजली नाही अजून, की दार्जीने त्या मुलाला आमच्या घरात राहायची परवानगी का दिली? तू बोलतेस ते अगदी योग्य आहे, पण दार्जींनी सांगितलं म्हणजे कोणत्या ना कोणत्या नक्कीच कारणाचं. चल, मी निघतो आता, तू पण निघ आता.
जर तो मुलगा आकर्ष मला मूर्ख बनवू शकतो, नील चौधरीला मूर्ख बनवू शकतो, तर तू एक साधी मुलगी आहेस. तुलाही दुनियादारी काय माहित. भैया चूप! प्लीज. मुली बरोबर असं बिहेव नाही करू शकत तू. सोड रोशनीला. रोशनी तू इथे आहेस? मी तुला घरभर शोधतीये. अच्छा लवकर चल, मला खूप भूक लागलीये. प्लीज 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 मला जेवण वाढ. ट्विंकल, तुला आणि भूक. हो यार, असं का विचारतेस? माणूस आहे मी, भूक लागू शकते, नॉर्मल आहे. प्रश्न विचारू नको. लवकर चल. एक मिनिट. चल. अगं लवकर चल अगं, चल चल. ताट वाढ एकदाच, फार भूक लागली मला. थोडी आणखीन वाढ ना भाजी. डाळ ना 3 वाटी. जास्त. आज खूप भूक लागली, तुला समजत नाहीये. वाढ, अजून वाढ. आणि 3 चपात्या. नाही 4. खरंच सांगते, मला खूप भूक लागली आज. ट्विंकल, तुला झालंय तरी काय? आज सकाळी तर तुला अजिबात जेवायचं नव्हतं आणि कर्नालच्या जेवणाला नावं ठेवलीस. किती तूप आहे, तेल आहे, आणि आता इतकं जेवण जेवणार आहेस? रोशनी, ती सकाळची गोष्ट होती आणि आता रात्र झाली आहे. खरं सांगू, आज घरात इतका तमाशा झालाय ना, आणि मला खूप टेन्शन झालंय. आणि जेव्हा मी टेन्शन मध्ये असते ना, मला खूप 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 भूक लागते. बरं मी जाते, उपाशी असेल तो. 1 मिनिट. रेवा, आय एम सॉरी. माझ्यामुळे काहीतरी नवीन बोला आकाश. जेव्हापासून तुझ्याशी मैत्री झाली ना, माझ्या लाईफने प्रॉब्लेमशी सुद्धा मैत्री केली आहे. मला पण आता सवय झाली या प्रॉब्लेमशी. आय एम रिअली हंग्री. आता मी काय करू सांग? तू काही वेडी झाली आहेस का ट्विंकल? मी तुला जेवण नाही नेऊ देणार. आज सकाळी इतका मोठा तमाशा झाला आणि तू हे बघ, जर तुला वरच्या खोलीत कोणी जेवण नेताना पाहिलं ना, तर मग दार्जी पण नाही वाचू शकत. पण तूच तर सांगत असतेस ना, भुकेल्या माणसाला जेवण देणं चुकीचं नाहीये ते. मग मी काय चुकीचं करते? मी तुझ्या बोलण्याला नाही फसणार आणि तू हे जेवण घेऊन नाही जाणार. बस, खूप झालं. आता मला जेवण नेऊ देत. ट्विंकल, मी तुला असं काहीही करू नाही देणार. बस हे रोशनी, बघ, दाजीनं समजलं ना तर कोणी नाही वाचवू शकणार प्लीज तुला. ऐक ना सोड तू ताट. माझं. सोड, परत तू मला घरात नेऊ गडबड दे होईल. ताट. सोड असं ताट, काही नाही ट्विंकल. होणार. जेव्हा पण काही होतं मी हँडल करते ना, मी तुला नेहमी वाचवते ना. आता यापुढे पण काही नाही होणार, प्रॉमिस. सोड सोड सोड. ट्विंकल, नाही मी नाही जाऊ देणार तुला. माझं ऐक, तू ताट सोड. तू ट्विंकल. रोशनी, पापाजी, इतक्या रात्री करताय काय तुम्ही दोघी इकडे? आणि काय बडबड चालली आहे दोघींची? बोल ना, उत्तर दे. नाही पापाजी, ते बस. मामाजी, आम्हाला खूप तहान लागली होती म्हणून बस पाणी प्यायला आलो होतो. बस झोपायला चाललोय. इतक्या रात्री मुलींनी मोठमोठ्याने बोलणं शोभत नाही. खूप रात्र झाली, जाऊन झोपा. फार झालं, आता मी जाणार. ट्विंकल, मी नाही सांगितलं ना, हे जेवण घेऊन नाही जाणार तू. दार्जीनी स्पष्टपणे सांगितले की त्या मुलाला आपल्या घरातून काही नाही जाणार म्हणजे नाही जाणार. रोशनी, एका दिवसाची गोष्ट आहे. आय स्वेअर, प्रॉमिस. उद्यापासून ते स्वतःच बघतील. बस आजचा एक दिवस. ट्विंकल, 1 दिवस असो वा 2 दिवस, मी जेवण नाही नेऊ देणार. तू किती सेल्फिश आहेस ना रोशनी. तुला काहीच फरक पडत नाही ना त्याला जेवण मिळवा न मिळव. पण एक गोष्ट मान्य कर, आज सकाळी अज्जू भैया तुला मारणार होते, तेव्हा एजे हा एकटाच होता जो की तुला वाचवायला पुढे आला.
मला वाचवायला पुढे आला होता तर त्याला कारणीभूत ही तू स्वतः आहे. यापेक्षा चांगलं तर जेल असेल. कमीत कमी तिथे जेवण तरी मिळतं. त्या बॉडी बिल्डरला फोन कर ना, ट्राय तर कर. ट्राय केला होता पण फोन नाही उचलत. आय थिंक बिझी असेल. या घरात चांगल्या प्रकारे वागणार कोणीच नाहीये ना. एनिवे, चेंजिंग रूम कुठे आहे? चेंजिंग रूम अजून काय पाहिजे? ओके, जास्त स्टाईल नको मारूस. मी खोलीच्या बाहेर जातो, चेंज कर. ट्विंकल, रोशनी कुठे आहे? ती रोशनी हं? रोशनी कुठे आहे? ती रोशनी हं? हो अज्जू भैया, काही 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 काम होतं का? आज जेवणार नाहीये मी. बाहेरून खाऊन आलोय. ठीक आहे भैया. थँक गॉड तुम्हाला वेळेवर येऊन वाचवलंस. जर अज्जू भैयांनी हे जेवण पाहिलं असतं ना, माहित नाही काय केलं असतं. अच्छा ऐक, आपण या चादरीत ताट लपून एजीला देऊन येऊ. नाही ट्विंकल, माझा ऐक. कोणी पाहिलं तर फार मोठा प्रॉब्लेम होऊन जाईल. माझा ऐक म्हणू नकोस. शेवटची रिक्वेस्ट ट्विंकल, प्लीज. अगं माझं ऐक तरी. माझं ऐक. अगं असं अरे नको. रोशनी, हे चादरीचे दुकान मांडून कुठे निघालीस? हा, ते अगं पोरीन, काही बोलाल तरी काय दात खेळ बसली की काय तुमची? तोंड दुखतंय का? काकी ते आज जरा जास्त गरमी आहे ना, म्हणून आम्ही सर्वांचं अंथरूण अंगणात अंथरायला चाललोय. अगे बावळट, एवढी मोठी चादर अंगावर घ्यायची, ही अंथरणार का? बुवाजी, मी बदलून आणते. काही गरज नाहीये. भाऊने चादर मागितली होती, त्याला नेऊन दाखवते. त्याला जी आवडेल ती तो ठेवेल. बाकीच्या मी आईच्या खोलीत नेऊन ठेवेन. तू ये आणि कपाटात ठेवून दे. इकडे अज्जू भैयाने पाहिलं तर परिणाम वाईट थँक्यू. होतील. काकी ही वाली राहू देत.
मला ना या चादरीत गाढ झोप येते. आणि चला ना आपण जाऊया, मी तुम्हाला हेल्प करते. अज्जू भैयाने पाहिलं तर परिणाम वाईट होतील. थँक्यू. भाईजी 3-4 तासात सकाळ होऊन जाईल. आता तरी झोपूया ना. कर्नालची हवा आता बदलू लागलेली आहे आणि ही गोष्ट नील चौधरीला अजिबात पसंत नाही. आकर्ष, भले तुझे या देशामध्ये लाखो चाहते असतील जे तुझ्या नाचण्यावर फिदा होत असतील, पण हे जर मी तुम्हाला 1 दिवसासाठी थांबवलं नसतं तर हे सगळं झालंच नसतं. मला माहिती आहे माझ्यामुळे तुमचे डॅड तुमच्यावर विश्वास नाही ठेवत. काल जे काय बोलणं झालं ते मी ऐकलं. अहो 1 मिनिट ऐका जरा. आता तू थांबणार का नील चौधरीला?